भारतातला मतदार हा प्रगल्भ आहे. कुठले मुद्दे ऐकायचे आणि कुठले मुद्दे फक्त पाहायचे आणि सोडून द्यायचे हे भारताच्या वोटरला आता खूप चांगलं कळतंय. आणि म्हणूनच मोदी सरकार जाऊन आता एनडीए सरकार आलंय. आता तुम्ही म्हणाल की मोदी सरकार कुठे गेले? नरेंद्र मोदीच तर भारताचे तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले. बट देअर इज अ डिफरंट. स्वतःचे पैसे वाटेल तसे खर्च करणे व दुसऱ्यांकडून उसने घेतलेले उधार घेतलेले पैसे नीट खर्च करणे यात जो फरक आहे तोच मोदी सरकार आणि एनडीए सरकारमध्ये. कधी देणेकरी दारात उभा राहील, कधी दिलेला पैसा परत मागेल आणि कधी आपण खाली आपटू. हा एक थॉट पैसा घेतलेल्या माणसाला ॲरोगेंट बनवतो. लोकसभा इलेक्शनचा रिझल्ट तर सगळ्यांनी पाहिलाच आहे. एनडीएला 293 जागा मिळाल्या तर इंडियाला 232. आधी 400 पार, मग 370 पार, मग 300 पार, असं करत करत 292-93 वरच स्थिरावले. 200 पेक्षा जास्त ठिकाणी सभानंतर सुद्धा मोदी की गॅरंटी 242 जागांवरच. गिरे तो भी टांग ऊपर असणाऱ्या भक्तांच्या टेबलला आपण ऑफ टेबल करू. म्हणजे ते स्टेटमेंट असे की इंडिव्हिज्युअल भाजपला जेवढ्या जागा मिळाल्या आहेत त्याच्यापेक्षा पण अख्ख्या इंडिया आघाडीला कमी जागा मिळाल्या आहेत. असं असून सुद्धा विरोधक एवढे खुश आहेत तर बेसिकली हे लॉजिक बेसलेस आहे. थोडक्यात संत्र्याची तुलना सफरचंदाशी केल्यासारखं आहे. ते कसं हे आपण खालील मुद्द्यांच्या आधारे समजून घेऊया. पहिला मुद्दा म्हणजे माझाच बॉल, माझाच गेम, माझाच अंपायर, माझेच प्लेयर. दुसऱ्या टीमच्या खेळाडूवरही नजर माझीच, स्टेडियम माझं, अख्खा अवकाश माझं. असं असताना सुद्धा दुसरी एखादी टीम चौकार मारू शकते हे कळल्यानंतर यात सरस कोण ठरतंय हे इंडियन वोटर्सला वेगळं सांगण्याची गरज आहे असं मला बिलकुल वाटत नाहीये. दुसरी गोष्ट म्हणजे ईडी सीबीआयचा मनसोक्त वापर. माझ्या विरोधात बोलताना म्हणजे देशद्रोही हेच नॅरेटिव्ह सेट करणं, विरोधकांची बँक खाते फ्रीज करणं, सर्वाधिक देणग्या एकाच पार्टीला देणं, आपल्याला कम्फर्टेबल असलेल्या मीडियाला फक्त इंटरव्ह्यू देणं, आपल्या सोयीचेच प्रश्न विचारून घेणं, निवडणुकीच्या आधी अर्धवट बांधलेल्या मंदिराला हम राम को लाये हे असं म्हणत धार्मिक रूढीकरणाला सुरुवात करणं. म्हणजे पंतप्रधानांच्या स्टाईलमध्ये सांगायचं तर आधी भारताला राम माहीतच नव्हते, राम हे भाजपमुळेच भारताला कळले असं काय तो तोडा. त्यानंतर निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यानंतर जादा बच्चे, शरीराम, मंगलसूत्र, मटन, म्हशी असं म्हणत मुस्लिम बागलबुवा निर्माण करणं. या सगळ्यानंतर 400 पार तर सहज व्हायला हवे होते, पण प्रत्यक्षात 303 वरून 242 वर भाजपला खाली यावं लागले. म्हणजे बघा ना, मागची 10 वर्ष वॅक्सिन सर्टिफिकेट पासून प्रत्येक जाहिरातीत पंतप्रधानांचा चेहरा छापणारी भाजप आता नरेंद्र मोदी यांना टेररिस्ट म्हणणाऱ्या चंद्राबाबू नायडू आणि कास्ट सेन्स करणाऱ्या नितीश कुमार यांच्या भरोश्यावर आहे. मग जिंकलं कोण? अर्थातच एनडीए. तिसरा मुद्दा म्हणजे 2019च्या तुलनेत 2014ला नरेंद्र मोदी यांनी डबल सभा घेतल्या, जवळपास 20 सभा झाल्या. त्यातला बहुतांश जागेवरच उमेदवार हरले आणि महाराष्ट्रात सर्वाधिक खासदार असलेला पक्ष ठरलाय तो म्हणजे काँग्रेस. त्याच्या पुढचा महत्वाचा मुद्दा म्हणजे महाराष्ट्रात 2019ला 48 पैकी जवळपास 42 जागा भाजपने जिंकल्या होत्या, पण त्यावेळी मोदींनी आतापेक्षा जवळपास निम्म्या सभा घेतल्या. 2024ला सभा डबल झाल्या, पण भाजप सोबत इतर 2-3 नेते असताना सुद्धा मागच्या वेळी जिंकलेल्या जागांच्या निम्म्या जागा सुद्धा महायुतीला महाराष्ट्रात मिळाल्या नाहीयेत. अपप्रचार, खोटारडेपणा म्हणजे मुस्लिमांना आरक्षण देतो हे सांगायचं, कर्नाटकाचा दाखला देऊ, पण ज्यांनी मुस्लिम आरक्षण दिलं त्या देवे गवंडा यांना सोबत घ्यायचं का अशी शंका व्यक्त करणारे मोदी, शहा यांना राजकीय क्षितिजा बाहेर हद्दपार करा असं म्हणणारे राज ठाकरे त्यांचा बिनशर्त पाठिंबा घेऊन त्यांना वक्ते म्हणून उभं केलं. मुंबईमध्ये आणि त्याच मुंबईत 6 पैकी 4 जागा गमावल्या भाजपने. असो, पुढील मुद्दा म्हणजे तरुणांच्या ज्या समस्या आहेत ज्या ऍड्रेस नीट झाल्या नाहीत. फॉर एक्झाम्पल अग्नी योजना, त्याला ज्या पद्धतीने विरोध झाला पण त्याचीच दखल ही कुठेच घेतली गेली नाही. त्याचाच परिणाम पंजाबमध्ये दिसून आला. 400 पार हवेत, संविधान बदलायला हे भाजपचा बेताल खासदारांचे बोल आहेत. त्यामुळे देशाला कळलं की भाजपचे इंटेन्शन काय आहे. आता मात्र निवडणूक निकालानंतर मोदींच्या भाषणामध्ये बघा एनडीए असा उल्लेख यायला लागलाय.
मित्रपक्षांना फोडण्याच्या राजकारणात माहीर असलेल्या भाजपला तर मित्रपक्षाला समजून घेऊन जवळ घेऊन पुढे जावं लागणार आहे। नितीश कुमार इज अ मॅन ऑफ अ मिनी युटर्न्स। नितीश कुमार यांचा पुढचा युटर्न बसू नये यासाठी भाजपला पुढचा रस्ता मोदीमय करता येणार नाहीये। कुठल्याही एका धर्माच्या उन्मादी रंगाने रस्ता रंगवता येणार नाहीये। आता हा आणखीन एक नवीन भारत जो सहिष्णुता आहे। तुम्हाला या सर्वावर काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका।